आज आपण 3 अंकी संख्येची विस्तारित रूपात मांडणी हा घटक पाहणार आहोत। पहा, विस्तारित रूपात मांडणी म्हणजे काय? तर दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांची स्थानिक किंमत लिहून त्याची बेरीज करायची म्हणजेच 3 अंकी संख्येची विस्तारित रूपात मांडणी आपण करणार आहोत। पहा, उदाहरणार्थ जर अशी संख्या जर दिलेली असेल 340 आणि विस्तारित रूपात जर मांडणी आपल्याला करायची असेल तर 3 ची स्थानिक किंमत, 4 ची स्थानिक किंमत आणि 0 ची स्थानिक किंमत हे सर्व बेरजेच्या रूपात लिहायचे म्हणजेची विस्तारित रूपात मांडणी असते। पहा, 3 ची स्थानिक किंमत 300 300 अधिक 4 ची स्थानिक किंमत 4040 अधिक 0 ची स्थानिक किंमत 0 असे बेरजेच्या रूपात मांडणे म्हणजेच विस्तारित रूप होय। व्यवसाय पाहूयात। पहिला प्रश्न, 550 या संख्येची विस्तारित मांडणी कशी कराल? आता पहा, 550 ही संख्या पहिली अंकामध्ये लिहून घ्यायची। पहा, 550 म्हणजे किती? तर 500 पूर्ण आणि 100 चा अर्धा भाग म्हणजे 50, याप्रमाणे 550 म्हणजे 550 ही संख्या आपण अंकात लिहिली आहे। आता ची आपल्याला विस्तारित रूपात मांडणी करायची आहे। पहा, विस्तारित रूपात मांडणी करण्यासाठी जर संख्या जर याप्रमाणे अक्षरात लिहिलेली असेल तर ती संख्या पहिली अंकात लिहून घेणं गरजेचं आहे। संख्या आता अंकात लिहिलेली आहे। आता याची विस्तारित रूपात आपण मांडणी करणार आहोत। स्थानिक किंमत लिहून घ्यायची। पहिल्या 5 ची स्थानिक किंमत 5 आणि त्याच्या पुढे 2 अंक असल्यामुळे 2 शून्य द्यायचे 500। आता अधिक दुसऱ्या 5 ची स्थानिक किंमत 5 लिहून त्याच्या पुढे 1 अंक असल्यामुळे 1 शून्य आपण द्यायचा आणि शेवटच्या अंकाची स्थानिक किंमत तो शून्यच आहे, त्याची स्थानिक किंमत सुद्धा शून्यच आहे। आता जर आपण सर्व पर्याय जर पाहिले तर हा पर्याय आपल्याला कुठेही दिसत नाही। 500 अधिक 50 अधिक 0 हा पर्याय कुठेही दिसत नाही। तर पहा, याच्यामध्ये काय होऊ शकतं? तर शेवटी एककाची किंवा या शून्याची स्थानिक किंमत शून्यच आहे, मग ती शून्य लिहिली किंवा नाही लिहिली त्याच्याने काही फरक पडत नाही। लिहिली तरी चालते, नाही लिहिली तरी चालते, म्हणून न लिहिता 500 अधिक 50 तर हा पर्याय दुसरा इथे आपल्याला आहे। 500 अधिक 50 आणि इथे पुढे अधिक 0 हे लिहिलेलेच नाहीत कारण शून्याची किंमत शून्यच आहे, म्हणून नाही लिहिले तरी चालतात, म्हणून पर्याय दुसरा 500 अधिक 50। प्रश्न 2, 800 अधिक 30 अधिक 5 या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या कोणती? तर पहा, आपल्याला विस्तारित मांडणी दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला संख्या तयार करायची आहे। अशा वेळेला आपण जी विस्तारित मांडणी आहे त्या सर्व अंकांची बेरीज करून जी संख्या आपल्याला मिळते ते आपलं उत्तर असणार आहे। आणि ज्या वेळेला संख्या दिलेली असते आणि त्याची विस्तारित मांडणी मांडायची असते त्यावेळेला याप्रमाणे स्थानिक किमती लिहायच्या असतात बेरजेच्या रूपात आणि विस्तारित रूपावरून जेव्हा संख्या लिहायची असते तेव्हा या बेरजेच्या रूपातील स्थानिक किमतींची आपल्याला बेरीज करायची असते। तर बेरीज करूयात आपण। 800 अधिक 30 आणि तिसरी संख्या आहे अधिक 5 005 5 0 अधिक 3 3 आणि 8 जसेचे तसे खाली। तर आपलं संख्या कोणती मिळालेली आहे? 835। संख्या कोणती मिळालेली आहे? 835। तर पाहूयात 835 पर्याय कुठे आहे? तर पहा, इथे 835 हा चौथा पर्याय आहे, हे आपलं उत्तर आलेलं आहे। प्रश्न 3, 202 या संख्येची विस्तारित मांडणी कोणती? तर पहा, आधी 202 ही अक्षरातील संख्या आपल्याला अंकात लिहायला लागेल। तर पहा, 200 आणि 2 ही संख्या आपण अंकात लिहिलेली आहे
आता याची आपल्याला विस्तारित मांडणी करायची आहे. तर पहा, पहिल्या 2ची स्थानिक किंमत पहा 2 लिहायचा आणि 2च्या पुढे 2 अंक असल्यामुळं त्या 2वर आपल्याला 2 शून्य द्यावे लागतील, अधिक शून्याची किंमत स्थानिक किंमत आपल्याला जेव्हा लिहायची आहे तेव्हा शून्याची स्थानिक किंमत तो कुठेही असला तरी शून्याची स्थानिक किंमत ही शून्यच असते, अधिक 2ची स्थानिक किंमत या 2च्या पुढे एकही अंक नाही म्हणून 2ची स्थानिक किंमत फक्त 2च आहे आणि तो एककाच्या घरात असल्यामुळे त्याची स्थानिक किंमत 2च आहे. म्हणून विस्तारित मांडणी बघा 200 अधिक 0 अधिक 2 ही आपल्याला मिळालेली आहे. तर पहा पर्याय कुठं आहे का? तर असे 3 संख्या असलेला पर्याय कुठंच नाही आहे. तर पहा इथे आपल्याला आहे, जर हा शून्याची किंमत मगाशी सांगितल्याप्रमाणे शून्याची किंमत ही शून्यच असते. जर ही मधली संख्या किंवा ही मधली शून्याची किंमत काढून टाकली तर 200 अधिक 2 हा पर्याय आपला शिल्लक राहतो, म्हणून पर्याय पहिला. प्रश्न 4, 9.25 या संख्येची विस्तारित मांडणी कशी लिहाल? आता ही संख्या पहिली काय करावी लागेल? अंकात लिहायला लागेल. पहा 9.25 म्हणजे किती? तर 800 पूर्ण आणि वरती पाऊण भाग, 100चा पाऊण भाग म्हणजे 75. म्हणजेच काय? 9.25 म्हणजेच 875 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. आता याची विस्तारित मांडणी करायची आहे. पहा 8ची स्थानिक किंमत किती येणार आहे? 800 अधिक 7ची स्थानिक किंमत किती येणार आहे? तर 70 आणि त्याच्यानंतर 5ची स्थानिक किंमत ही 5 असणार आहे. तर पहा हा पर्याय आपल्याला कुठे दिसतो? तर 2 नंबरचा हा पर्याय आहे. 800 अधिक 70 अधिक 5 म्हणून पर्याय दुसरा. प्रश्न 5, 3 अंकी सर्वात मोठ्या संख्येची विस्तारित मांडणी कोणती? पहा आता इथे संख्या तुम्हाला अक्षरातही दिलेली नाही आहे, अंकातही दिलेली नाही आहे. तर विस्तारित मांडणी कोणाची लिहायची आहे? तर 3 अंकी सर्वात मोठी संख्या. पहा सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती आहे? 99 नंतर 100 ही सर्वात लहान 3 अंकी संख्या आहे आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या आहे 999. बघा डायरेक्ट तुम्हाला 999 ही संख्या इथे सांगितलेली नाही. तर 3 अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजेच 999 आणि याची आता तुम्हाला विस्तारित मांडणी लिहायची आहे. तर बघा पहिल्या 9ची स्थानिक किंमत 900, त्याच्यानंतर दुसऱ्या 9ची स्थानिक किंमत 90 अधिक तिसऱ्या 9ची स्थानिक किंमत फक्त 9. अशाप्रमाणे 900 अधिक 90 अधिक 9. तर हा आहे पर्याय तिसरा योग्य. प्रश्न 6, 4 अधिक 40 अधिक 800 ही विस्तारित मांडणी असणारी संख्या कोणती? पहा इथे विस्तारित मांडणी दिलेली आहे. याच्यावरून जर आपल्याला संख्या लिहायची असेल तर या विस्तारित मांडणीची आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. तर आपण याची सर्वप्रथम बेरीज करून पाहूयात. इथेच बेरीज करूयात आपण. पहा 4 अधिक 40 अधिक 800 ही बेरीज मांडून घेतली. आता बेरीज करूया. 4 अधिक 0 अधिक 0 उत्तर 4 येतं. 4 अधिक 0 4 आणि 8 असेच खाली. तर काय उत्तर आलं? 844 पर्याय दुसरा. प्रश्न 7, 1400 या संख्येची विस्तारित मांडणी कोणती? 1400 ही अक्षरात दिलेली संख्या आहे. ही सर्वप्रथम अंकात लिहायला लागेल. पहा 1400 म्हणजे 100 पूर्ण आणि 100चा पाव भाग म्हणजे 25. म्हणजेच 100 आणि 25 म्हणजेच 125 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. पहा 1400 म्हणजे 125. आता याची आपण विस्तारित मांडणी लिहूयात. 1ची स्थानिक किंमत 100 अधिक
2ची स्थानिक किंमत 20 अधिक 5ची स्थानिक किंमत 5, याप्रमाणे आपल्याला विस्तारित मांडणी मिळाली आहे 100 अधिक 20 अधिक 5. पहा हा पर्याय कुठे आहे, तर हा पर्याय 3 नंबरला आहे, 100 अधिक 20 अधिक 5 म्हणून पर्याय तिसरा. प्रश्न 8वा, 70 अधिक 7 अधिक 900 ही विस्तारित मांडणी असणारी संख्या कोणती. पहा विस्तारित मांडणी दिलेली आहे, त्याच्यावरून आपल्याला संख्या लिहायची आहे. तर अशा वेळेला या विस्तारित मांडणीची आपल्याला बेरीज करावी लागेल. आपण इथे बेरीज करून घेऊयात. पहा पहिली संख्या दिली 70 अधिक दुसरी संख्या आहे 7 अधिक तिसरी संख्या आहे 900. बघा संख्या लिहिताना एकक, दशक आणि शतक यांचा विचार करूनच त्या संख्या लिहायच्या आहेत. 0 अधिक 7 अधिक 0 7 उत्तर आलं, 7 अधिक 0 7 आलं आणि 9 मध्ये कुठलीही संख्या न मिळाल्यामुळे 9 जसेच्या तसे खाली आपलं उत्तर आलं 977. हा पर्याय पाहूयात कुठे आहे, तर हा पर्याय 2 नंबरला आहे 977. आता पहा या ठिकाणी तुम्ही इथे विस्तारित रूप मांडणी देताना आधी 2 अंकी संख्या 1 अंकी 3 अंकी याप्रमाणे दिलेली आहे. तर तुम्ही अगोदर 3 अंकी मग 2 अंकी आणि 1 अंकी याप्रमाणे सुद्धा तुम्ही त्याची बेरीज करू शकता. प्रश्न 9वा, 400 अधिक 60 अधिक 8 अशी विस्तारित मांडणी अक्षरी मांडणी असलेली संख्या कोणती. बघा विस्तारित रूपातली मांडणी दिलेली आहे पण अंकात न देता अक्षरात दिलेली आहे. तर सर्वप्रथम आपल्याला ह्या सगळ्या अक्षरी संख्या अंकात लिहायला लागणार आहेत. पहा 400 अधिक 60 अधिक 8 याप्रमाणे संख्या जर अंकात लिहून घेतल्या आणि आता याची काय करायची, आपल्याला संख्या शोधायची आहे. जर संख्या आपल्याला लिहायची असेल विस्तारित मांडणीवरून तर आपल्याला या अंकांची काय करायला लागेल, या संख्यांची बेरीज करायला लागेल. तर ही बेरीज आपण सर्वप्रथम करून घेऊयात. इथे करूयात आपण बेरीज. पहिली संख्या आहे 400 अधिक दुसरी संख्या आहे 60 अधिक तिसरी संख्या आहे 8. यांची बेरीज करूयात. 0 अधिक 0 अधिक 8 8 येतात. 0 अधिक 6 6 आणि 4मध्ये कुठलीही संख्या न मिळवल्यामुळे 4 जसेच्या तसे खाली उत्तर आलं 468. पहा पर्याय कुठे आहे, 468. इथे पहा 486 460, इथे 400 अधिक 60 आणि 468 पर्याय चौथा. प्रश्न 10वा, 500 अधिक 5 या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या कोणती. विस्तारित मांडणी आहे, संख्या विचारलेली आहे, तर आपल्याला याची विस्तारित मांडणीची काय करायला लागणार आहे, बेरीज करायला लागणार आहे. बेरीज करूयात. पहिली संख्या आहे 500 अधिक दुसरी संख्या आहे 5. यांची बेरीज करूयात. 0 अधिक 5 5. शून्यामध्ये काहीच न मिळवल्यामुळं 0 जसेच्या तसे खाली आणि 5ही जसेच्या तसे खाली आपलं उत्तर आलेलं आहे 505. हा पर्याय पहा 2 नंबरला दिलेला आहे 505 पर्याय दुसरा. प्रश्न 11वा, 750 या संख्येची विस्तारित मांडणी कोणती. पहा संख्या इथे अक्षरात दिलेली आहे, ती सर्वप्रथम अंकात आपल्याला लिहायला लागेल. आणि इथे पहा 750 म्हणजे किती, तर 700ला पावभाग उणे म्हणजे 750. तर पहा 600 पूर्ण आणि 100चा पाऊण भाग म्हणजे 75. तर पहा 750 म्हणजे किती होतात, तर 675 म्हणजेच 750. आणि या संख्येची आपल्याला विस्तारित मांडणी लिहायची आहे. तर पहा विस्तारित मांडणी लिहूयात. 6ची स्थानिक किंमत किती येते, 600 अधिक 7ची स्थानिक किंमत येणार आहे 70 अधिक 5ची स्थानिक किंमत येणार आहे 5. याप्रमाणे 600 अधिक 70 अधिक 5. तर हा पर्याय आपला पाहूयात इथे आहे का, नाही.
इथे नाही, फक्त एकाच ठिकाणी हा आपल्याला योग्य पर्याय दिलेला आहे, म्हणून फक्त क योग्य हा पर्याय आपण निवडणार आहोत. प्रश्न 12वा, खालीलपैकी कोणत्या संख्येची विस्तारित मांडणी योग्य आहे? पहा, इथे चारही ठिकाणी चारही पर्यायांमध्ये संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांच्या पुढे विस्तारित मांडणी दिलेली आहे. तर कोणत्या संख्येची मांडणी योग्य केलेली आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर पाहूयात. 4ची स्थानिक किंमत पहा, पुढे 2 शून्य लिहून 400 बरोबर आहे. त्याच्यानंतर 0ची स्थानिक किंमत ही नेहमी 0च येते, परंतु इथे 50 लिहिली आहे, त्याच्यामुळं हा पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय पाहूयात. 173. 1ची स्थानिक किंमत 100, 7ची स्थानिक किंमत 70 आणि 3ची स्थानिक किंमत 3. तर हा पर्याय आपला बरोबर आहे, योग्य मांडणी केलेली आहे. तिसरा पर्याय 260. 2ची स्थानिक किंमत 200, 6ची स्थानिक किंमत 60 आणि 0ची स्थानिक किंमत 0. हाही पर्याय आपला बरोबर आहे, योग्य मांडणी केलेली आहे. आता ड पर्याय पाहूयात. 836. 8ची स्थानिक किंमत 800. इथे पहा 3ची स्थानिक किंमत 30. तर पहा इथे 30 न देता 60 दिलेली आहे आणि ह्या 6ची स्थानिक किंमत इथे 6 यायला हवी, तर इथे 30 दिलेली आहे, म्हणून हा पर्याय योग्य मांडणी नाही. तर मग कुठे फक्त क आणि ब इथेच योग्य मांडणी केलेली आहे. क आणि ब किंवा ब आणि क पर्याय पहिला. प्रश्न 13वा, पुढीलपैकी विस्तारित मांडणीच्या एकूण किती जोड्या अयोग्य आहेत? बघा, चुकीच्या जोड्या आहेत. विस्तारित मांडणी चुकीची लिहिलेली आहे, अयोग्य म्हणजे चुकीची. पहिला पर्याय पाहूयात. बघा, 7ची स्थानिक किंमत 700 बरोबर आहे. 0ची स्थानिक किंमत 0, पण इथे 50 लिहिलेली आहे, म्हणजे इथे अयोग्य जोडी आहे. आपल्याला अयोग्य जोडी शोधायची आहे. दुसरा पर्याय 136. बघा, 1ची स्थानिक किंमत 100, 3ची स्थानिक किंमत 30 आणि 6ची स्थानिक किंमत 6. ही जोडी योग्य आहे, पण आपल्याला अयोग्य जोडी शोधायची आहे. पर्याय क 873. 8ची स्थानिक किंमत 800 बरोबर. 7ची स्थानिक किंमत 70, तर इथे 70 न लिहिता फक्त 7 लिहिलेले आहेत, म्हणून ही जोडी अयोग्य आहे. आपल्याला अयोग्य जोडी शोधायची आहे. पर्याय ड 450. पहा, इथे 4ची स्थानिक किंमत 400 नाही लिहिलेली, 5ची स्थानिक किंमत 50 नाही लिहिलेली आणि 0ची 0 आहे. तर हा पर्यायसुद्धा अयोग्य आहे, म्हणून क, अ, क आणि ड असे 3 पर्याय अयोग्य आहेत, म्हणून पर्याय पहिला. प्रश्न 14वा, 3 अंकी सर्वात लहान विषम संख्येची विस्तारित मांडणी कोणती? पहा, आपल्याला इथे कोणतीही संख्या दिलेली नाही किंवा अक्षरातही दिलेली नाही. अशा वेळेला पहा, आपण व्यवस्थित प्रश्न वाचायचा. 3 अंकी सर्वात लहान. पहा, 3 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? 100. ओके. आता पुढे प्रश्न वाचूयात. 3 अंकी सर्वात लहान विषम संख्येची. पहा, विषम संख्या पण 3 अंकी पण हवी आणि विषम पण हवी. आपण 3 अंकी संख्या लिहिलेली आहे, पण एकक स्थानी 0 असल्यामुळे ही संख्या समसंख्या आहे, म्हणून ही संख्या आपल्याला चालणार नाही. आपल्याला विषम संख्या हवी आहे. मग 3 अंकी याच्या पुढची कोणती संख्या आहे? तर 101 आहे. तर पाहूयात, ही संख्या 3 अंकी आहे आणि आता ही विषम आहे का पाहूयात. तर एकक स्थानी 1 असल्यामुळं ही संख्या विषम पण आहे आणि 3 अंकी सुद्धा आहे आणि सर्वात लहान सुद्धा आहे. सर्वात लहान विषम आणि 3 अंकी संख्या आहे. आता हिची आपल्याला विस्तारित मांडणी आपल्याला करायची आहे. पहा, पहिल्या 1ची स्थानिक किंमत 100 अधिक 0ची स्थानिक किंमत 0 अधिक 1ची स्थानिक किंमत 1. पहा, जर पर्यायामध्ये जर हा 0 दिलेला नसेल, फक्त 100 अधिक 1 दिलेली असेल, तर तो पर्यायसुद्धा आपण निवडू शकतो. तर पाहूयात. तर पर्याय चौथा आपल्याला जसाच्या तसा दिलेला आहे. 100 अधिक 0 अधिक 1. पर्याय ड. म्हणून
फक्त ड योग्य हा पर्याय आपण इथे निवडणार आहोत.